Good evening, students. Hi, hello, how are you, my dear students? After Diwali vacation, we meet today. I hope you all were enjoyed your Diwali vacation with full of joy. And side by side, you also revise our 3 units that we had completed in our first semester. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, शुभ संध्या. काय मग दिवाळी सुट्टी संपली ना, मजेत गेली ना. आणि यावेळेला तर दिवाळी सुट्टी वाढवून मिळाली, हो की नाही. आणि दिवाळी सुट्टी बरोबरच तुम्ही आपण कंप्लीट केलेले जे 3 युनिट्स होते ते 3 युनिट्स याचाही सराव केलेला असेलच. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असेल त्यांच्यासाठी व्हेरी गुड, आणि ज्यांनी अभ्यास केलेला नसेल त्यांच्यासाठी व्हेरी बॅड असं मी म्हणते. ओके, नाव फ्रॉम टुडे वी आर स्टार्ट अवर युनिट 4. ओके, आजपासून आपलं युनिट 4 आपण सुरू करत आहोत. टुडेज टॉपिक नेम इज गुड हॅबिट्स. विद्यार्थी मित्रांनो, आज युनिट 4मधलं सर्वात पहिला टॉपिक आहे, त्याचं नाव आहे गुड हॅबिट्स. आपल्या हॅबिट्स म्हणजे सवयी ह्या गुडच असल्या पाहिजेत, चांगल्याच असल्या पाहिजेत. त्यासाठी आपल्याला काही इथे सुवचनं स्लोगन्स दिलेले आहेत, छोट्याशा कविता दिलेल्या आहेत. त्यांचं वाचन फक्त आपण यामधून करणार आहोत आणि त्याचं लेखन वहीमध्ये करणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट डिअर स्टुडंट्स. ओके, नाव पेज युनिट 4 पेज नंबर 48. गुड हॅबिट्स. लिसन, रीड अलाउड, कॉपी अँड रिमेंबर. ऐका, मोठ्याने वाचा, पाहून लिहा आणि लक्षात ठेवा. बघा, हे स्लोगन्स आहेत. जसे मराठीमध्ये आपण फळ्यावर सुविचार लिहितो एका ओळीचे, तसे हे 4 लाईन्सचे काय आहेत, सुविचारच आहेत, गुड हॅबिट्स आहेत. हे तुम्हाला इंग्रजीमधून वाचायचे आहेत. हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी गेल्यावर वाचायलासुद्धा मिळतील किंवा अनेक ठिकाणी ऐकायलासुद्धा मिळतील. चलो, लेट्स रीड. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज is the way to be healthy, wealthy and wise. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नेहमीच आपल्या टीचर, आपले पालक सांगत असतात, अरे लवकर उठा, लवकर झोपा. तसं त्यांनी इथे सांगितलं आहे, अर्ली टू बेड, लवकर झोपी जा, आणि झोपेतून, टू राईज म्हणजे झोपेतून लवकर जागे व्हा. अर्ली म्हणजे लवकर, टू बेड म्हणजे काय, तर झोपी जा. अँड अर्ली टू राईज म्हणजे लवकर उठा. इज द वे टू बी हेल्दी. हा कशाचा मार्ग आहे, तर तुम्हाला हेल्दी म्हणजे निरोगी राहण्यासाठी, वेल्दी म्हणजे तुमच्याकडे त्यामुळे संपत्तीसुद्धा येणार आहे, तुम्ही धनवानही होणार आहात. अँड वाईज म्हणजे काय, हुशार, शहाणेसुद्धा होणार आहेत. जे रात्री लवकर झोपतात आणि सकाळी लवकर उठतात ते नेहमीच निरोगी, श्रीमंत म्हणा तुमच्या सोप्या भाषेमध्ये, आणि हुशारही होतात. सो ही सवय सर्वात महत्त्वाची आहे, लवकर झोपा आणि लवकर उठा. नाउ नेक्स्ट इज 1, 2 वॉट एव्हर यू डू स्टार्ट इट वेल अँड कॅरी इट थ्रू. बघा, 1, 2 वॉट एव्हर यू डू, तुम्ही जे असं हे ती कवितेच्या स्टाईलमध्ये दिलेलं आहे. 1, 2 वॉट एव्हर यू डू, तुम्ही जे काही करणार आहात, 1, 2 जे काही करणार आहात, स्टार्ट इट वेल, योग्य पद्धतीने करा, बरोबर की नाही, चांगल्या पद्धतीने करा. अँड कॅरी इट थ्रू, आणि ते नेहमी लक्षात ठेवा. जरा म्हणजे काय, तर आता समजा तुम्ही रोज अक्षर चांगलं काढायचं ठरवलेलं आहे, तर ते 1-2 दिवस फक्त करू नका, तर ते कॅरी इट थ्रू, नेहमी सतत त्याचा सराव करत राहा. आता रोज तुम्ही लवकर उठण्याची सवय लावायची आहे तुम्हाला, किंवा रोज व्यायाम करायचं तुम्ही म्हणताय, तर 1 आणि 2 दिवस करू नका, तर ते लॉंग टाईमपर्यंत आपण करत राहिलं पाहिजे, त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. नाउ नेक्स्ट स्लोगन. 1 थिंग ॲट अ टाईम अँड दॅट डन वेल इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी कॅन टेल. बघा, 1 थिंग ॲट अ टाईम अँड दॅट डन वेल, जी काही तुम्ही गोष्ट एका वेळा करताय ती व्यवस्थित करा, नाहीतर अर्ध इथे लिहायला घेतलं आहे, तिकडे वाचायला घेतलं आहे, तिकडे काहीतरी कार्यानुभवाची वस्तू बनवायला घेतली, असं करू नका. ॲट अ टाईम तुम्ही एका वेळेला जे काही एक काम करताय ते व्यवस्थित आणि पूर्ण पार करा. इज अ व्हेरी गुड रूल, हा एक चांगला नियम आहे. ॲज मेनी कॅन टेल, बरेच लोक असं सांगतात
की एका वेळी एकच गोष्ट करा, पण ती व्यवस्थित, नीट आणि टापटीप आणि पूर्ण करा. ओके. नाव द लास्ट वन, हार्ट्स लाईक डोअर्स. हार्ट्स म्हणजे आपलं हृदय, लाईक अ डोअर्स दरवाजेसारखे आहेत. विल ओपन विथ इज, ते सहज उघडतात. टू व्हेरी व्हेरी स्मॉल की, छोट्या छोट्या चाव्याने ते सहज कोणासाठीही आपल्या हृदयाचे दरवाजे उघडतात. अँड डोंट फॉरगेट दॅट 2 ऑफ दीज आर, आणि त्याच्यातले 2 कोणते आहेत तर थँक्यू सर अँड इफ यू प्लीज. हे 2 आपण वाक्य किंवा 2 शब्द बोलले तर आपल्याला कोणीही सहज मदत करतं, कोणीही सहज आपल्याशी बोलायला येतं. एखाद्याने आपल्याला मदत केली तर थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. एखाद्याची आपल्याला मदत हवी असेल तर इफ यू प्लीज, कराल का मला मदत, जरा करता का. हे आपण मराठीतून बोललो काय, इंग्रजीतून जरी बोललो काय, सहज आपण एखाद्याच्या हृदयापर्यंत, हार्टपर्यंत पोचतो. ओके. म्हणून त्यांनी म्हटलेत की या छोट्या छोट्या कीज आहेत, थँक्यू, सॉरी, प्लीज. हे जे शब्द आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. असे हे अशा प्रकारचे 4 स्लोगन, सुवचनं आपल्याला दिलेली आहेत. ही सगळी सुवचनं तुम्ही काय करायचे, तुमच्या वहीत लिहून काढायचे आणि मोठ्याने वाचायची आहेत. मी व्यवस्थित वाचून दाखवलेलं आहे. क वर्गाच्या विद्यार्थ्यांनी खास लक्षात ठेवायचं आहे, मागच्या या सेमिस्टरमध्ये अजिबात एकाने वाचन पाठवलेलं नाही आहे. आणि अ बच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी वाचन पाठवलेलं आहे त्यांनी चुकीचं वाचन, तुटक वाचन, अर्धवट वाचन करून पाठवलेलं आहे. तर यावेळेला मी ज्या वेळेला जो भाग शिकवेन तो पुन्हा व्हिडिओ ऐकायचा आहे आणि त्याचं वाचन तेव्हाच्या तेव्हा मोठ्याने करायचं आणि ते शब्द मेमरीमध्ये ठेवायचे आहेत. ही पण एक गुड हॅबिट आहे, एक चांगली सवय आहे. तेव्हाचं काम तेव्हाच करा आणि पूर्ण करा. आज आपण शिकलो ना त्याप्रमाणे. ठीक आहे. सगळ्यांनी मी जे रीडिंग केलेलं आहे ते नीट वाचा. नाही समजलं तर मला फोन करा, मी पुन्हा तुम्हाला फोनवरनं सांगेन. लाजू नका, घाबरू नका. ठीक आहे. पण व्यवस्थित अभ्यास करा. नाव टुडे वी आर गोइंग टू सी द सेकंड टॉपिक, दॅट नेम इज वर्ड बिल्डिंग. आता हे वर्ड बिल्डिंग म्हणजे काय, शब्दांची बिल्डिंग, शब्दांची इमारत. हा एक गेम आहे, तो मी 1-2 करून दाखवते, त्यानंतर तुम्ही करायचा आहे. यूज द लेटर्स टू मेक वर्ड्स. अक्षरे वापरून शब्द बनवा. आता इथे तुम्हाला 1 2 3 4 5 असे 5 बॉक्स दिसत आहेत. देर आर 5 बॉक्स आणि प्रत्येक बॉक्समध्ये लेटर्स टाकलेले आहेत आणि त्या लेटर्सने आपल्याला काय बनवायचे, शब्द बनवायचे आहेत. आता त्याचे काही रूल्स दिलेले आहेत ते आपण वाचणार आहोत. टीचर सेड लुक ॲट द टेबल्स गिवन अबाव म्हणजे वर दिलेले टेबल्स पहा. लेट अस यूज 1 टेबल ॲट अ टाईम. एका वेळी एकच टेबल घेऊन तो काय करायचे, शब्द बनवायचे आहेत. इकडचं तिकडचं उचलायचं नाही. एका वेळी एकच टेबल करायचे, तसे 5 टेबलवरून आपल्याला शब्द बनवायचे आहेत. यू हॅव टू मेक वर्ड्स यूजिंग द लेटर्स इन ईच टेबल. प्रत्येक टेबलमधले अक्षरं वापरून तुम्हाला काय बनवायचे आहेत, शब्द बनवायचे आहेत. यू कॅन बिगिन विथ एनी लेटर. तुम्ही कोणत्याही अक्षराने सुरुवात करू शकता. अँड मूव इन एनी डायरेक्शन. आणि कोणत्याही डायरेक्शनमध्ये जाऊ शकता. असं जा, असा शब्द बनवा, असा शब्द बनवा, असा शब्द बनवा, असा शब्द बनत असेल तर बनवा. कुठच्याही डायरेक्शनने जा. यू कॅनॉट जम्प ओव्हर अ लेटर. पण तुम्ही या अक्षराहून त्या अक्षरावर उडी मारू शकत नाही. इथून इकडे उडी मारू शकत नाही, इथून डायरेक्ट इकडे उडी मारू शकत नाही. म्हणजे मधलं कोणतंही अक्षर सोडून जम्प करू शकत नाही. ऑर यूज अ लेटर ट्वाईस. किंवा एक अक्षर 2दाही वापरू शकत नाही. एक अक्षर एकदाच वापरायचं असं याचा नियम आहे. बघा त्यांनी काय म्हटलं आहे की तुम्ही कुठच्याही लेटरने स्टार्ट करा. या लेटरने स्टार्ट करा आणि शब्द बनवा, या लेटरने बनवा, स्टार्ट करून बनवा, या लेटरने स्टार्ट करा आणि बनवा. कुठच्याही लेटरने सुरुवात करून शब्द तयार करायचा आहे. परंतु एका शब्दामध्ये 2 तेच लेटर येता कामा नये. जसं गुड हा शब्द आहे तर समजा GOOD त्यात O डबल आला, तसं कुठचंही डबल अक्षर येता कामा नये. आणि शब्द बनवताना यातलीच अक्षरं वापरून शब्द बनवायचे आहे. कुठची मनची अक्षरं घालायची नाहीत, मनाची कोणती अक्षरं घालून शब्द बनवायचा नाही. तर यातलीच अक्षरं वापरून 3 अक्षरी बनवा, 4 अक्षरी बनवा, 2 अक्षरी बनवा, 5 अक्षरी बनवा. पण डबल लेटर येता कामा नये हा रूल आहे. आणि इकडून तिकडे मधली अक्षरं गाळून जम्प करायचं नाही. तर तुम्ही कुठच्याही डायरेक्शनने असं जा. आता त्यांनी रूल सांगितले तर स्टुडंट सेड
स्टुडंट सेड एक्सक्यूज मी टीचर, माफ करा टीचर, विल यू प्लीज एक्सप्लेन इट वन्स अगेन, पुन्हा एकदा तुम्ही एक्सप्लेन करता का? या स्टुडंटला समजलं नाही टीचरने काय रूल सांगितले आहेत ते, म्हणून तो म्हणतो विल यू प्लीज एक्सप्लेन इट वन्स अगेन, पुन्हा तुम्ही हे एक्सप्लेन किंवा स्पष्ट कराल का टीचर? टीचर सेड येस, लेट मी गिव यू ॲन एक्झाम्पल. हो का नाही, मी तुला एक एक्झाम्पल देते. आता इथे एक्झाम्पल दिलं आहे, यांनी पहिला हा जो लेटरचा बॉक्स आहे तो घेऊन एक एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण दिले की कसं तुम्ही डायरेक्शनने जाऊ शकता आणि शब्द बनवू शकता. आता बघा, ST ए इकडून इकडे आला, एन तिकडे गेला आणि डी असं गेलं तरीसुद्धा चालेल, पण त्यांनी मधलं कुठे अक्षर गाळलं आहे का? नाही. तर तुम्ही असं जाऊनसुद्धा स्टँड हा शब्द बनवला. त्यानंतर CA आणि इकडे आले कॅप, CAP कॅप असा शब्द बनला. तुम्ही असा पण शब्द बनवू शकता, MAD मॅड हा शब्द पण होतो. TAB टॅब असा पण शब्द होतो. ओके. त्यानंतर CAP कॅब झाला आहे, CAB कॅब हा पण शब्द होऊ शकतो. त्यानंतर BAD बॅड हा शब्द पण होऊ शकतो. मात्र जे शब्द बनवणार आहात त्याचा अर्थ असला पाहिजे, काहीही बनवायचं नाही. AN हा शब्दसुद्धा होऊ शकतो. त्यानंतर कोणता आणि शब्द होईल बघा, MAT मॅट हा शब्दसुद्धा होऊ शकतो. अजून कोणता शब्द म्हणू शकतो बघा, PAN पॅन, पॅन म्हणजे कढई हा शब्दसुद्धा होऊ शकतो. तसाच असा पण एनने सुरुवात होऊन पण होतो, NAP नॅप म्हणजे काय, डुलकी घेणे, हो की नाही, आपण सशाच्या धड्यात पाहिलं नॅप हा शब्दसुद्धा होऊ शकतो. SAM सॅम हे नाव आहे, सॅम हे नावसुद्धा होऊ शकतं. त्यानंतर काय होऊ शकतो अजून शब्द बघा, DA आणि M डॅम, बरोबर. जसा MAD मॅड होऊ शकतो तसा एमने सुरुवात होऊन मॅड झाला, तसा डीने सुरुवात होऊन DAM डॅम, डॅम म्हणजे धरण हा सुद्धा शब्द होऊ शकतो. AND अँड आपण शब्द वापरतो ना, हेअर अँड टॉर्टॉईज, त्यातला अँड AND अँड हा शब्द पण होऊ शकतो. TAN टॅन हा शब्दसुद्धा होऊ शकतो, बरोबर. म्हणजेच काय की तुम्ही कुठच्याही डायरेक्शनने जा, इकडून असं जा, इकडून असं जा, किंवा इकडून असं पण जा तरीसुद्धा चालेल, परंतु हा शब्द इथून उडी मारून इकडे, मग इथून उडी मारून तिकडे असं जाता येणार नाही, मधली अक्षरं गाळायची नाहीत. असे हे तुम्ही काय करायचे, 5ही ब्लॉक काय करायचे आज वहीमध्ये, त्यापासून शब्द बनवून मला पाठवायचे आहेत. हे नाही लिहिलं तरी चालेल, हे फक्त रीड करा, हे लिहू नका कारण जास्त होईल. मात्र हे प्रत्येक कोडं वरती आखायचं आहे आणि त्याच्यावरून तयार होणारे शब्द खाली 2 ओळीत 2 भाग करा आणि लिहा, नाही तर वहीला जास्त पानं लागतील. मग दुसरं कोडं लिहून घ्या, त्याच्यानंतर त्याने तयार होणारे शब्द लिहा, मग तिसरं कोडं लिहा, मग त्याने तयार होणारे शब्द लिहायचे आहेत. तुमच्याकडे आता भरपूर शब्द असतील, पहिलीपासून 4थीपर्यंत भरपूर शब्द तुम्ही शिकलेले आहात. बघू कोण कोण छान छान शब्द बनवतं ते. ठीक आहे. पुन्हा एकदा हा भाग मी मराठीतून इथला वाचते कारण काही मुलं वाचन करत नाहीत. बघा काय म्हटलं आहे या कोड्यांसंदर्भात, या तक्त्याच्या चौकटीतील अक्षरे क्रमाने वापरून शब्द तयार करायचे असा हा खेळ आहे. कोणत्याही अक्षरापासून सुरुवात करून वर खाली कडेला तिरके अशा कोणत्याही दिशेने जाऊन पुढील चौकटीतून एक एक अक्षर घ्यायचे व शब्द तयार करायचे. तयार होणारे शब्द कितीही अक्षरांचे असले तरी चालतील. सलग चौकटीतीलच अक्षरे घ्यायची. मधली चौकट गाळून पुढील अक्षर घ्यायचे नाही किंवा एका शब्दात तेच अक्षर दोनदा घ्यायचे नाही. समजलं? डबल लेटर आले नाही पाहिजेत. हा खेळ घेताना एका वेळी एक तक्ता देऊन शब्द तयार करण्यासाठी ठराविक वेळ द्यावा. आता आपण वर्गात नाही आहोत त्यामुळे तुम्ही घरी आहात, तुम्हाला वेळ मिळणारच आहे, त्यामुळे नीट निरीक्षण करा आणि व्यवस्थित 2 अक्षरी 3 अक्षरी 4 अक्षरी 5 अक्षरी
शब्द बनवायचे आहेत, मात्र डबल लेटर येता कामा नये, मधलं अक्षर गाळायचं नाही या तक्त्यातलं. मुलांनी तयार केलेले शब्द फळ्यावर लिहावे. आता तुम्ही वहीवर लिहावे. तसेच या तक्त्याप्रमाणे आणखी तक्ते तयार करण्यासही प्रोत्साहन द्यावे. असे तुम्ही स्वतःही तक्ते तयार करून मित्रांबरोबर पालकांसोबत खेळू शकता. ठीक आहे. पण आज इतके 5 तक्ते जे आहेत, 5 तुमचे हे दिलेले आहेत, कोडी दिलेले आहेत, रिडल्स दिलेले आहेत वर्ड्सचे, ते त्याच्यावरून तुम्ही काय करायचे, जास्तीत जास्त शब्द लिहिण्याचा. आणि ते शब्द तुम्हाला समजले पाहिजे. मम्मी सांगते, पप्पा सांगतेत म्हणून लिहून नुसते काढायचे नाही आहेत. खास क वर्गासाठी महत्त्वाची ही सूचना आहे, ती त्यांनी लक्ष देऊन ऐका की प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः शब्द तयार करायचे. त्या शब्दाचा तुम्हाला अर्थ माहीत असणे गरजेचे आहे. बरेच कचे विद्यार्थी अजूनही त्यांचं अक्षर सुधारत नाही आहेत, घरी आहेत तरीसुद्धा अभ्यास करत नाही आहेत. अतिशय वाईट गोष्ट आहे. याचा तुमच्या भविष्यातील अभ्यासावर परिणाम होणार आहे. हे मुलांनी नीट कान देऊन ऐका, पालकांनीसुद्धा ऐका. जर तुम्ही अभ्यासाकडे आत्ताच दुर्लक्ष केलात, ऑनलाईन अभ्यास जरी असला तरी तो आपला अभ्यास चालू आहे, ही गोष्ट पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कृपया लक्षात ठेवा, जेणेकरून त्या अभ्यासाचा तुम्हाला भविष्यात उपयोग झालाच पाहिजे. या दृष्टीनेच अभ्यास करायचा आहे. जणू काही आपण वर्गातच अभ्यास करत आहोत अशा पद्धतीने रेग्युलर पालकांनी मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे. आणि मुलांनी तो न पालकांना त्रास देता, कोणत्याही प्रकारची कुरबुर न करता विद्यार्थ्यांनी तो करायचाच आहे. आता तुम्ही 5वीत जायला फक्त 2 ते 3 महिने शिल्लक राहिलेले आहेत. तुमचा पुढचा अभ्यास हा वाढीव अभ्यास असणार आहे. त्यामुळे वेळ अजूनही गेलेली नाही. झोपलेले असाल तर जागे व्हा. तर अशा प्रकारे टुडे वी आर सी पेज नंबर 48 अँड 49. ओके. तर ह्या दिलेला अभ्यास, याचं वाचन करायचं आहे आणि याचे ही कोडी तुम्ही सोडवून त्याचे शब्द लिहून मला पाठवायचे आहेत. दिलेला अभ्यास मी रोजच्या रोज टिक करत आहे. माझ्याकडे कोणी केला कोणी नाही, त्यामुळे सर्वांनी अभ्यास वेळेवर पाठवायचा आहे. ठीक आहे. तर सर्वांनी आजचा हा सोपा भाग पूर्ण करायचा आहे आणि वेळेत अभ्यास पाठवायचा आहे. थँक्यू व्हेरी मच.